चला तर मित्रांनो, आज आपण मराठी बोधकथा पाहणार आहोत. कथा सर्वांनाच आवडतात, परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात. आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यातून निश्चितच चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो. जीवनात येणारे अवघड प्रसंग आणि देवळात मिळणारा प्रसाद. जीवनातले येणारे अवघड प्रसंग आणि देवळात मिळालेला प्रसाद यातून असाही बोध निघू शकतो. तेव्हा हा प्रसंग आणि बोध घेऊन जगणं सोपं होतं की नाही बघा. एक घडलेल्या प्रसंगाचा वृत्तांत वाचण्यात आला. झाले असे की एक गृहस्थ छोट्याशा गावात निवृत्त शिक्षकाचा सत्काराला गेले होते. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहा पाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण गृहस्थास म्हणाला, थोडा वेळ आहे, भैरीच्या देवळात जाऊन येऊ. गृहस्थासोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. फार जागरूक ठाणे आहे सर, सगळे गाव मानते. गावातला तरुण म्हणाला. त्यांचा मित्र कसनुसा हसला. देवळात जाऊन नमस्कार झाला. गुरुवाने प्रसाद दिला. गृहस्थाने पाया होऊन प्रसाद तोंडात टाकला. परंतु त्यांच्या मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला, मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. गृहस्थांनी प्रदक्षिणा घातली तेव्हा गुरु म्हणाला, बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते. गुरुजी फार भला माणूस, सगळं गाव शान केलं. कुठं अडू द्या नडू द्या, देवासारखं गुरुजी पळत येणार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही. गुरवाच्या या वाङ्मयाने गृहस्थांनी गुरव काय सांगतायत त्याकडे कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवनकथा ऐकून ते स्तब्ध झाले. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्याने वेड लागले. तिला सावरून उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य त्यांना माहीत होते, पण ही सारी दुःख भरली कहाणी माहीत नव्हती. कार्यक्रम झाल्यावर निघताना ते गृहस्थ आणि त्यांचा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेले तेव्हा गृहस्थांनी न राहून निघताना गुरुजींना विचारले, हे सगळे कसे सहन केलेत? गुरुजी म्हणाले, आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही, चिरफाड नाही, चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण. चवीचा विचार नाही करत. ताजे शिळे म्हणत नाही, त्याला पेढा मला गुळ का म्हणत नाही. घेतो, खातो, धन्य होतो, हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला. गृहस्थांचे डोळे भरून आले. त्यांनी वाकून नमस्कार केला. गुरुजींचा स्पर्श आणि हास्याचा जणू त्यांना प्रसादच मिळाला. सहज बोलणे हितोपदेश. गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला, तोही सहजच. प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे समजते. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा आहोत, चर्चाही करत नाही. कुणाला 4 शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा, कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग. जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते. लोटीभर पाण्याने मिळणारे समाधान पळीभर तीर्थाने का मिळते? तीर्थ असो की प्रसाद, तो तर आपल्याला मिळालेला प्रतिसाद असतो. मिळाले त्यात आपल्या जीवनगाचा अंश असतो. या गृहस्थांचा गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाचा सर्वांना एक चांगला सकारात्मक संदेश मिळतो. प्रसाद पोटभरीचे साधन नाही, ताटभरीचेही नाही, हे कोणी लक्षात का घेत नाही? अनेक महाप्रसादाचे कार्यक्रम आपण पाहतो. भंडारा असो किंवा सप्ताहात एकदाही प्रवचन, कीर्तनाला न आलेले महाप्रसादाला मात्र गर्दी करतात. सहकुटुंब तर येतातच, पण घरातल्या न आलेल्यासाठी टिफिन भरूनही नेतात. गोरगरिबांनी अशी झुंबड केली तर एकवेळ समजू शकतो, पण चांगल्या घरातली मंडळी असे वागताना पाहून दुःख होते. भरभरून घेतातच, पण संपले नाही तर तसेच टाकूनही देतात. हा काही प्रसाद नाही, महाप्रसाद तर मुळीच नाही.
हव्यास आणि हट सोडणे महत्वाचे. परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे प्रासादिक होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन. शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे.